सांगली आणि किर्लोस्कर वाडीहून रेल्वेची बोर्डिंग तिकीट सुविधा देण्यास मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरुवात. अहिल्यानगरमधल्या केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या रस्त्याच्या कामांमध्ये येणारी अतिक्रमणं महापालिकेनं हटवल्यानं पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची कामं पूर्ण होणार असल्याची महापालिका आयुक्तांची माहिती. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगानं सर्व जिल्ह्यात ध्वनी चित्ररंजन कार्यक्रमाचं आयोजन. सिंधुदुर्गात कुडाळच्या नेरूर इथं कार्यक्रम सादर. पुण्यात साधू वासवानी मिशनच्या सहकार्यानं जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत 103 दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचं वाटप. बुलढाण्यात विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन. चंद्रपूर शहराला समांतर वाहणाऱ्या इरई नदी खोलीकरण मोहिमेदरम्यान नदीतून निघाला 5,500 ब्रास गाळ. आणि रायगड जिल्ह्यात उरण पिरवाडी इथल्या समुद्र किनाऱ्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम संपन्न. अमेरिकेबाहेर निर्मिती झालेल्या सर्व चित्रपटांवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष